तर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यासोबत फोनवरून संपर्क साधलेला आहे। पुण्यामध्ये जी पूर परिस्थिती उद्भवलेली बघायला मिळते साधारणतः ती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी सूचना दिल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिली आहे। पुण्यामधल्या अनेक सोसायट्यांमध्ये सध्या पाणी शिरलेलं दिसतंय। तात्काळ उपाययोजना करण्याच्या संदर्भात अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आता आदेश दिलेले आहेत। सध्या संपूर्ण परिस्थितीवरती लक्ष ठेवून असल्याचं अजित पवार यांच्या कार्यालयाने एबीपी माझाला सांगितलेलं आहे। याविषयीची माहिती दिली आहे। अजित पवार हे 9:30 वाजता मंत्रालयामध्ये सुद्धा पोहोचणार असल्याचं कळतंय। तर पुणे शहर आणि परिसरामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता असून नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि जर गरज असेल आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलेलं आहे। खबरदारीचा उपाय म्हणून सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी शिरण्याची शक्यता आहे, जिथं पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेचे आणि आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी आणि कर्मचारी तैनात आहेत। पोलीस प्रशासनाला देखील सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये पावसाच्या पाण्यामुळं आपण ट्रॅफिकमध्ये सुद्धा अडचणी येऊ शकतात। त्यामुळं शक्य असेल तरच आपण घराबाहेर पडा। खबरदारीच्या सर्व उपाययोजना नागरिकांनी घ्याव्यात असं मी आपल्याला आवाहन करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।